Miss Sakshi is very glad to welcome you all. We are truly honored to have a great personality with dynamic character, innovative mind, Mrs. Prachi Amitji Makre, the Managing Director of Saudi Training and Consultancy Private Limited. I welcome you, ma'am, on this auspicious day of International Global Women's Day program. Also, I welcome Mrs. Gandhi and also Mrs. Ruchita Gandhi to honor Prachi ma'am with a garland and plant as a token of love from GV18. Really admire ma'am styling because on one call she accepted our request and despite of her busy schedule she came, and once again thank you so much for coming. Enlighten us with your thought-provoking message. सगळ्यात पहिले संकेत गांधी सरांचे आभार. म्हणजे बॅकएंडला काम करते, सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशन बघतो, विस्तार करायचं माझं काम चालू आहे. म्हणजे फ्रँचायझी मॉडेल जे म्हणतो तुम्ही जर तुम्ही कसं एवढं आमचं तुझ्याकडे कसं तर चावडीच्या फ्रँचायझी डेव्हलप करायचं काम चालू आहे. आतापर्यंत 5 झाल्या, ऑल ओव्हर महाराष्ट्रात मला 500 करायचे असं डिझायर आहे माझं. त्याच्यात अमित सर नाही, अमित सर फक्त सपोर्ट करतात, कर तुम्ही हे असं त्याच्यासाठी होतं. तुमचं एक काहीतरी स्किल पाहिजे. मला खूप छान बोलता येतं, मला खूप छान डिझायनिंग करता येते किंवा तुम्ही लोकांना कन्व्हिन्स करू शकते. दुधार एक होममेकर आहे. सरांनी आम्हाला त्या दिवशी माझं करेक्शन केलं त्या दिवशी की मी हाऊसवाईफ म्हणत होते. हाऊसवाईफ न म्हणता आपण होममेकर असं म्हटलं पाहिजे. आपण एक घर छान असं बनवत असतो, कुटुंब जोडून ठेवत असतो. तर इथे येऊन मला ती गोष्ट खूप छान वाटली सरांकडून. आणि आज झालं तर मॅडमकडून खूप काही शिकायला भेटलं. आपला आर्थिक हातभार आपल्या मिस्टरांना लागला पाहिजे ही माझी इच्छा आहे. आणि मॅडमसारखेच माझे स्वप्न आहे की मी एक सक्सेस बिझनेस वुमन व्हावं म्हणून. आणि संकेत सरांच्या थ्रू आम्हाला मॅडमकडून खूप छान मोटिवेशन भेटलं. त्याबद्दल थँक्यू सर, थँक्यू मॅम, थँक्यू ऑल ऑफ यू. कारण बऱ्याचदा कसं होतं लेडीजला काय असतं की आपली स्वप्न तर आपल्याला असतात, बट आपली स्वप्न डिपेंड्स असतात आपल्या घरच्यांवर की ओके माझं पूर्ण झालं तर दॅट इज ओके, पण जरी नाही झालं तरी आपल्या नवऱ्याचं वागून ठेवलं. कारण आपण वी आर डिपेंड ऑन देम. किंवा आपली सासू सासरे आपल्याला असं म्हटले नाही ठीक आहे, त्यांना बोलून आपल्याला काही करायचं नाही. हे बऱ्याचदा आपल्या मनाशी आपण ठाम केलेलं असतं किंवा आपली संस्कृती म्हणा, परंपरा म्हणा, आपल्या घरचे किंवा आपण आजूबाजूचे बघतो यावरून आपल्या मनावरती ते बिंबवलेलं असतं. त्यामुळे आपण काय करतो, आपण घरी ज्या लेडीजची इच्छा असते ना त्या घरी शांत नाही बसू शकत. छोट्या मुली आहेत त्यांना हे सांगावं पडतं की तुमच्या इच्छा ज्या आहेत ना त्या तुम्ही फर्म राहायला पाहिजे की आपल्या ह्याच्यावरती की नाही मला हे करायचं आहे आणि मी हे करणार. किती संकट येऊ दे, आय विल फेस ऑल द प्रॉब्लेम्स. हे तुम्ही तुमच्या मनाशी डिसाईड केलं पाहिजे. आता हे मी फेस केल्यानंतर सांगू शकते. पण आज मॅडमचं हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटतं की आय विल फेस इट बेटर. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. काही गोष्टी बोलायच्या मी दुसरा संकेत गांधी. मी होममेकर आहे आणि बाय चॉईस जे पण गेस्ट येतात ना ते फक्त भाषण करणार जाणार, पण आज तुम्ही फेस टू फेस आम्हाला क्वेश्चन विचारले, सगळे डाऊट वगैरे क्लिअर केले. आणि ॲक्च्युली काय होतं की आम्हाला म्हणजे आपल्याला काय करायचंय आणि आपण कोणत्या रूटला जातोय म्हणजे व्यवस्थित मार्गदर्शन करणारं कोणी नसतं आम्हाला, आणि ते आज तुम्ही केलं आहे त्याबद्दल करा. काय ते सगळा अभ्यास करा, की स्पोकन इंग्लिश आहे आणि ते आम्ही लाईव्ह पण घेतो यूट्यूबवर. सो त्याच्यामध्ये एक प्रेझेंटेशन स्किल, इंटरव्ह्यू, कारण की आतापर्यंत आमच्याकडे जे पण मुलं येतात त्यांचं पुढचं प्रेफरन्स काय आहे तर इंटरव्ह्यू द्यायचा आहे. त्यांना इंग्लिश शिकायचं काय आहे तर इंटरव्ह्यू द्यायचा. सो त्याच्यासाठी आज मॅडमने आम्हाला तो एक संदेश दिला की इंटरव्ह्यू पण काय असतं. थँक्यू मॅडम, रिअली इन्स्पायर्ड अस टुडे. Nothing is impossible. I am possible. स्वतःपासूनच करा. ऐश्वर्याच्या पुढे तरी जायचे की ते Yes, Aarti, come on. Very good, you became Swati. WWPWPSWRLKJI.
G Yes. G F E T C D. No, never, not, nice, break. Okay. You are getting the letter Y. You, young, your, yes, yum. Cat, come, cure, curry, come, see you there. See you, M-double-E. You will get the letter H. Home, house, hall, have, Very good. Slap for slap. Chandu ke chani. But it is in English. Okay. चन्नू की जादू Okay. The word is good, better, best. Never let it rest. You have to say it 5 times. Good, better, best. Good, better, best. Never let it rest. 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 C seeds cheese. C seeds cheese. 5 times. C says cheese. 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 Cells. C shells at seashore. She Shells. Shells. at seashore. 3 times. C shells. It is shells. She sells seashells at seashore. 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 Okay. She sells seashells at the seashore. Seashore. She sells seashells at the seashore. Seashore. She sells seashells at the seashore. She sells seashells at the seashore. She sells seashells at the seashore. Okay, good. Very nice. Good. Okay, the next question is you have to tell minimum 3 homophones. Fast. 3 homophones. Vijay? Do you know homophones? What does it mean? It sounds same, but their spelling is different. Like the same. Meanings are different, spellings are different. Meanings are different, spellings are different. Sound pronunciation is same. That's it. That's called homophone. Yes. Yes. Here, H-E-A-R. Then second one is cell, that is S-A-L-E, S-E-double-L, cell, and R, and one more is there. Spelling I don't remember. Happy New Year. Yes, Very nice, very nice. Now let's see if other people could do, then otherwise you are the winner. पण मी इथे सगळी इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस केली की असं असं सरांनी सांगितलं बॉडी लँग्वेज असे असली पाहिजे ही माझी फर्स्ट टाईम आणि तो मी क्लिअर पण झाले मला स्कॉलरशिप पण आहे. संकेत सर खूप छान सांगतात. त्याची टेक्निक वगैरे आहे ना खूप छान आहे. व्यवस्थित वर्कआउट केलं ना तर इथेच फक्त तुम्ही इंग्लिशची प्रॅक्टिस करा घरी ग्रुपमध्ये फ्रेंड्स लाज बाळगू नका. त्याला बिझनेस करायचं तर तरी लाज बाळगू नका. आजही मी माझ्या ऑफिसमध्ये मला झाडू उचलायला लाज वाटत नाही कितीही स्टाफ असतात तरी. जर मी लाज बाळगली ना मी काहीच करू शकतो. ज्या दिवशी तुम्ही लाज बाळगाल त्या दिवशी समजा तुमचं काहीच होईल. आपल्या घरात जसं आपण काम करतो ऑफिस आपलं आहे ना त्याच तुम्ही स्वतःचं म्हणून कराल ना डेफिनेटली पुढे वाढेल. जसं तुम्हाला ना संकेत सरांचा सपोर्ट घ्या आणि शिक अजून त्याच्यात काय बेटर करताय डेफिनेटली पाहिजे. तुम्ही सगळ्यांना सांगा फक्त तुम्ही क्लासमध्ये आले 1 तास बोलून घरी बोलता येते का ग्रुप करायचा आहे एखादा तिथे डिस्कस करता येईल त्याचा जास्त फायदा होईल. जितकं जास्त बोला ना तेवढा तुम्हाला जास्त फायदा होईल. इंटरव्ह्यूमध्ये किंवा बाहेर कुठे तुम्ही गेला जिथे जाल तिथे गरज पडेलच नाही. फक्त ती प्रॅक्टिस ठेवा. फक्त इथे संकेत सरांची इथे आले 1 तास नाही दिवसभरात जेवढे जास्त शब्द बोलाल तितकं बोलाल ना डेफिनेटली फायदा होईल. मला करिअर करायचं आहे ना तर ह्या गोष्टी आता इतकं वास झालं ना IT तुम्ही सगळं ऑनलाईन आहे. पूर्वी ऑनलाईन होतं का आता आपण फक्त फोन घेऊन बाहेर पडतो भाजीला जा किराण्याला जा म्हणजे पूर्वी नव्हतं. पूर्वी कॅश अँड कॅरी होती.